हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, गावाच्या टोकाला असलेलं जुनं वाडं, त्या वाड्यात राहत होती शांता आजी. वय 60च्या पुढे गेलं होतं, पण डोळ्यात अजूनही एक वेगळीच चमक होती. नवरा गेल्यापासून आयुष्य शांत झालं होतं, पण मन मात्र कधीच शांत नव्हतं. संध्याकाळी अंगणात बसून आजी सूर्यास्त पाहायची. त्या लालसर आकाशात तिला स्वतःचं तरुणपण दिसायचं. ते दिवस जेव्हा इच्छा होत्या, स्वप्न होती, पण समाजाच्या भीतीने सगळं गिळून टाकलं. काही भूका वय पाहत नाहीत. आजीलाही हे कळत होतं. त्या दिवशी तिच्या नातवाचा मित्र अमोल वाड्यात आला. शहरातून सुट्टीसाठी. शांत, संस्कृत आणि बोलण्यात आदर. अमोल जेव्हा आजीशी बोलायचा तेव्हा आजीला वेगळंच वाटायचं. कुणीतरी तिला माणूस म्हणून पाहत होतं, फक्त वयस्कर स्त्री म्हणून नाही. चहा देताना हाताला हात लागला क्षणभर, पण आजीच्या काळजात एक लहानशी कंपन उठली. ती रात्र उशिरापर्यंत झोपली नाही. मनात विचार, हे चुकीचं आहे का, की फक्त उशिरा उमटलेली भावनेचं फूल? पुढच्या काही दिवसात दोघांचं बोलणं वाढलं. आजीच्या जुन्या आठवणी, तिच्या अपूर्ण स्वप्न. अमोल शांतपणे ऐकायचा. एकदा अंगणात पावसाची सर येत होती. आजीनं हलकंसं शाल पांघरलं होतं. अमोलची नजर क्षणभर थांबली, आदराने पण खोल विचारात. त्या नजरेत आजीला जे जाणवलं ते शब्दात मांडता येणार नव्हतं. ती घाबरलेली आणि आनंदीही. पहिल्यांदाच तिला वाटलं, आपण अजूनही जिवंत आहोत. एका संध्याकाळी आजी स्वतःच बोलली, आयुष्यभर जबाबदाऱ्या निभावल्या, पण स्वतःची भूक कधी विचारलीच नाही. डोळ्यात पाणी होतं, पण आवाज ठाम. अमोलनं काहीच चुकीचं केलं नाही, फक्त तिच्या शब्दांना सन्मानाने स्वीकारलं. त्या क्षणी आजीची भूक शरीराची नव्हती, ती होती समजून घेतलं जाण्याची, जवळीक जगवण्याची. अमोल निघून गेला. काहीच घडलं नाही, पण खूप काही बदललं. आजी आज पुन्हा सूर्यास्त पाहते, पण आता डोळ्यात पश्चाताप नाही तर समाधान आहे. काही भुका पूर्ण होण्यासाठी स्पर्शाची गरज नसते. फक्त मनाला दिलासा मिळाला तरी त्या क्षमतात. अमोल गेल्यानंतर वाडा पुन्हा शांत झाला, पण आजीच्या मनात मात्र शांतता नव्हती. स्वयंपाक करताना, देवासमोर दिवा लावताना, झोपताना प्रत्येक क्षणी कुठेतरी एक आठवण डोकं काढायची. हे वयात शोभत नाही, मन म्हणायचं, पण लगेच दुसरा आवाज यायचा, मनाला वय नसतं. त्या रात्री आजीने जुनी पेटी उघडली. आत नवऱ्याचा जुना फोटो, लग्नाची आठवण आणि स्वतःचं तरुणपण. आरशात पाहिलं, सुकृत्या होत्या, पण डोळ्यात अजूनही भावना जिवंत होत्या. पहिल्यांदाच तिने स्वतःला विचारलं, मी आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगले, पण माझं काय? दुसऱ्या दिवशी मोबाईलवर एक साधा मेसेज आला, आजी, तुमच्याशी बोलायला छान वाटलं होतं, काळजी घ्या. तो संदेश वाचून आजीच्या होठांवर हसू आलं. काही शब्द, पण अर्थ खूप खोल. तिने उत्तर दिलं, नाही, पण मनाने खूप काही बोलून टाकलं. त्या क्षणी आजीला कळलं, तिची भूक शरीराची नव्हती, ती होती कुणीतरी लक्ष देण्याची, समजून घेण्याची. तू अजून महत्त्वाची आहेस, असं ऐकण्याची भूक वर्षानुवर्ष दडपली गेली होती. संध्याकाळी अंगणात बसून तिने आकाशाकडे पाहिलं. काहीच चुकीचं केलं नाहीये मी. मी स्वतःशी पुटपुटली. आता ती कोणाच्या स्पर्शासाठी तर स्वतःच्या भावना स्वीकारण्यासाठी तयार होती. त्या रात्री पाऊस जोरात पडत होता. वाड्याच्या कौलावरून थेंब पडत होते आणि आजीच्या मनात आठवणी. तिने दिवे विझवले, पण डोळे मिटत नव्हते. अमोलचा आवाज कानात घुमत होता. तो पाहण्याचा तो क्षण, ती नजर आदरात गुंडाळलेली, पण आता कुठेतरी थांबलेली. आजीच्या छातीत हलकंसं दडपण जाणवलं. भीती नव्हती, ती होती जागृत झालेली ओढ. ती हळूच उठली, आरशासमोर उभी राहिली. सुरकुत्या होत्या,
पण त्या सुरकुत्याआड दडलेली स्त्री अजूनही जिवंत होती. तिने स्वतःच्या खांद्यावर शाल थोडीशी सरकवली. क्षणभर स्वतःलाच निहाळत राहिली. मी अजूनही काहीतरी जाणू शकते, हा विचारच तिला हादरवून गेला. दुसऱ्या दिवशी अमोल अचानक परत आला. काही काम राहिलं होतं. आजीने दरवाजा उघडला. दोघे समोरासमोर. क्षणभर शांतता. त्या शांततेत खूप काही घडलं होतं. तो आत आला. दोघे जवळ बसले. खूप जवळ नाही, पण जाणवेल इतकी. हात हाताला लागला नाही, तरी आजीच्या अंगात शहारा उमटला. काही भावना उशिरा कळतात. आजी हळू आवाजात बोलली. अमोलने डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत हव्यास नव्हत्या, पण तिला स्त्री म्हणून मान्यता होती. तेच आजीला हवं होतं. त्या क्षणी तिला समजलं, तिची भूक म्हणजे कुणीतरी तिला पुन्हा हवीशी समजणं. काहीच घडलं नाही आणि म्हणूनच सगळं घडलं. न बोललेले शब्द, न झालेला स्पर्श, ह्या सगळ्यांनीच आग पेटली होती. आजी शांत होती, पण मनात खोलवर धग होती. अमोल निघून गेल्यानंतर आजी बराच वेळ तिथेच बसून राहिली. दरवाजा बंद झाला, पण मनाचं दार उघडंच राहिलं. ती शांत होती, पण आत कुठेतरी काहीतरी हलत होतं. जणू वर्षानुवर्षे दडपलेली इच्छा आत्ता प्रश्न विचारत होती. मी घाबरते समाजाला की स्वतःच्या मनाला? त्या रात्री झोप लागत नव्हती. अंगावर पांघरून होतं, पण मन उघडं होतं. डोळे मिटले की अमोलची नजर आठवायची. स्पर्श नव्हता, तरीही शरीरात ऊब पसरलेली जाणवत होती. ही ऊब तिला लाजवत नव्हती, ती तिला जिवंत करत होती. आजी उठून देवासमोर उभी राहिली. चूक काय आहे यात? ती स्वतःलाच विचारत होती. मनात भावना येणं, खूप भूक जाणवणं, हे तर माणूस असल्याचं लक्षण आहे. पहिल्यांदाच तिने स्वतःला दोष दिला नाही. दुसऱ्या दिवशी तिने आरशात पाहिलं. आज चेहऱ्यावर वेगळाच छटा होती. तिने हलका रंगीची साडी नेसली, केस नीट केले. फक्त कोणासाठी नाही, तर स्वतःसाठी. त्या क्षणी तिला समजलं, भूक फक्त देहाची नसते, ते स्वतःला मान देण्याचीही असते. मोबाईलवर तिने स्वतःहून संदेश टाकला. कालचं बोलणं मनाला लागून गेलं. तो संदेश धाडसाचा होता, मर्यादेतला, पण स्पष्ट. पाठवताना हात थरथरला, पण मन स्थिर होतं. आजीला आता काही मिळालंच नव्हतं. तिला फक्त स्वतःची भूक नाकारण थांबवायचं होतं. ती भूक समजून घेतलं जाण्याची, स्त्री म्हणून पाहिलं जाण्याची आणि अजूनही हवीशी असल्याची. मोबाईल हातात घेऊन आजी बराच वेळ बसून राहिली. पाठवलेला तो संदेश अजूनही स्क्रीनवर चमकत होता. क्षणभरात उत्तर आलं. आजी, तुमचं बोलणं मला नेहमीच आदरानंच वाटलं. तुम्ही जे म्हणलात ते समजतं आणि मान्य आहे. त्या शब्दात घाई नव्हती, हव्यास नव्हता, पण समजून घेणं होतं. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. दुःखाचं नाही, तर हलकं झाल्याचं. 2 दिवसांनी अमोल भेटायला आला. दिवसाढवळ्या सगळं स्पष्ट. दोघे अंगणात बसले. मधोमध अंतर होतं, पण मनात होतं. मी काही मिळवायला बोलवलं नव्हतं, आजी शांतपणे म्हणाली. फक्त मनातली भूक कबुली करायची होती. अमोलने मान हलवली. आणि ती कबुली खूप धाडसी आहे. त्या वाक्यानेच आजीचं मन भरून आलं. ते उठले. निघायच्या आधी अमोल थांबला. क्षणभर दोघे समोरासमोर. हात पुढे आला, पण थांबला. आजीने स्वतःच हलकासा हात पुढे केला. फक्त हातात हात, पण आग्रह होता, कसलाही ताबा नाही. त्या संपूर्ण रात्री आजीची भूक पूर्ण केली आणि तिला पाहिजे ते सुख दिलं. तो स्पर्श क्षणभरचा होता, पण आयुष्यभर पुरणारा. अमोल निघून गेला. यावेळी आजीच्या मनात रिकामेपणा नव्हतं, कारण नवऱ्यापासून जे मिळाले नाही ते सुख अमोलने दिलं. तिने आरशात पाहिलं, तीच आजी, पण डोळ्यात आता अपराधभाव नव्हता. ती भूक अपूर्ण राहिली नाही, कारण
तिला जे हवं होतं ते मिळालं होतं. स्वतःला नाकारण्याचं थांबवणं, भावनांना मान देणं आणि स्वतःला जिवंत समजणं. सूर्य मावळत होता. आजी शांतपणे अंगणात बसली होती. ती हसली आणि मनात म्हणाली, काही भुका पूर्ण व्हायला शरीराची गरज नसते, फक्त मनाची परवानगी पुरेशी असते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी. धन्यवाद.